आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडूचं नाव आहे मिस्टर महेश. अतिशय शानदार बहरदार खेळ आणि त्या बळावर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बडे मॅच का बडा खिलाडी मिस्टर महेश आपण यायचे. मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येईल. मी विनंती करतोय द व्हॉइस ऑफ वसई तालुका अर्थातच भरत मोरे सर आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट्स अर्थातच 9799 ओम साई एंटरप्राइजेसचे सर्वा मितेश पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली जर्सी देऊन या ठिकाणी आपला गौरव करण्यात येत आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जसा सामना चालू होईल त्यावेळेला द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सरांना मी विनंती करतोय आपण मायक्रोफोनशी जॉईन व्हायचे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. घेऊन जातोय सर्व मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम सामना चालू होते दोन संघादरम्यान. एका बाजूला करण आणि त्याच्या साथीनं भागेश आलाय. दोन पाटील ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलिंग मार्कवरती मनीष झा पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या दोन चेंडूवरती दोन सिंगल आलेले आहेत. जय सार जय श्रीराम सहकार नगरची ही टीम. यावेळेला चेंडू गॅपमधून ओ चांगली फिल्डिंग. क्या बात है शिव मुहूर्त. क्या बात है. शानदार फिल्डिंगचा नजारा त्यांना पेश केला. चेंडूला अडवलं आणि अडवत असताना मात्र 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. फुलटॉस बॉल ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करणच्या बॅटवर प्रॉपर नाही आला. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. गुरुदत्त क्रिकेट क्लबचं हे बहारदार आयोजन. आजचे 3 ग्रुप 32 संघांचा समावेश आहे आणि त्यामुळे त्या 32 संघांमध्ये ज्या काही लीग मॅचेस काही साखळी सामने होत आहेत ते आज उद्या आणि त्यानंतर परवा 2 गट असतील. त्यानंतर नॉकआउट स्टेजच्या मॅचेस सुपर 16 आणि रविवारचा दिवस सुपर 7. ओ यावेळेला गॅपमधून शिवमरदने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू त्याच्या खालून निघून फरार होते वेगानं. सीमारेखा पार. MPL चौकार. आर इव्हेंट ची ही LED त्यांच्याद्वारे लागवण्यात आलेली आहे. जसं आपण जी आमची टेक्निकल टीम आहे DBN लाईव्हची संपूर्ण ब्रॉडकास्टिंग टीम, त्याचबरोबर आमचे पंच गंभीर पाटील आणि त्याच्या साथीनं विशेष आयोजन कमिटीतील मेंबर्स जे आज अंपायर म्हणून काम पाहत आहेत आणि समालोचन कक्षामध्ये आज मृदुल मेहरे आणि आमच्या साथीनं आपण ऐकलं. येणारे 4 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकणार आहात. त्याचबरोबर आर इव्हेंट्सद्वारे आम्हाला ह्या सर्व चित्रांना आमच्या बरोबर डोळ्यासमोर व्यासपीठावरील मान्यवरांच्या समोर ती स्क्रीन लावलेली आहे. त्या स्क्रीनद्वारे हे संपूर्ण क्षणचित्र दाखवली जातात. हे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग दाखवली जाते. मैदानाच्या आतमध्ये जाऊया ज्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज केतन सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळले चेंडूला एका धावेसाठी सिंगल धाव आणि त्यानंतर 10 वरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात 5 सिंगल 1 चौकार आला. दुसऱ्या षटकामध्ये
पहिला चेंडूवरती सिंगल आली आहे. करणने पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला. दोन्ही संघांची स्ट्रेंथ काय राहिली तर फिल्डिंग. दोन्ही संघाचा महत्त्वाचं अस्त्र राहिले फिल्डिंग. बॅटिंगमध्ये तितकीशी कमाल दोन्ही संघांनी या अगोदर दाखवलेली नव्हती, पण आता मागील मॅच आणि ती पहिली मॅच पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, प्री प्लॅनर स्ट्रोक खेळायचं होतं, मन बनवलं होतं ऑन साईडला खेळण्याचं, पण ॲज पर थॉट ॲज पर थिंक चेंडू नाही आला. चेंडू सरळ निघून गेला महेशच्या हातामध्ये. मगाशी सौरभने नाणेफेकी दरम्यान सांगितलं होतं की पहिल्या मी युवा स्टार नावाने खेळायचो. तो असोसिएशन चालू होण्या अगोदर युवा स्टारचा बोलबाला खूप मोठा होता. काही टॉपच्या टीम त्याच्यामध्ये संतोष, राजू, प्रभाकर, गोविंद ही सगळी नावं. महेश ॲज अ बॉलर म्हणून खेळायचे. जॉन्टीसुद्धा युवा स्टारचा एक भाग होते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला एका धावेसाठी. ही युवा स्टारची संपूर्ण साईट होती. आज JSR म्हणून हा संघ खेळतोय. सहकार नगरला बिलॉंग करणारा संघ आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. 13 धावा धावपलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सुरुवातीला असोसिएशन उभी करत असताना गोविंदच्या असोसिएशनचा मेंबर होते. हा सुद्धा म्हणजे एक त्यांचासुद्धा खूप मोठा सहभाग होता ज्यावेळेला आम्ही असोसिएशनची बांधणी करत होतो, म्हणजे दिलीप शर्मा यांच्या साथीनं. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलकावरती आहेत. कंगारू मुक्कामपाडा या संघाचा धावपलक. महेश यांच्या हातामध्ये चेंडू. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी झाली आहे. हातामध्ये चेंडू नाही आला महेशच्या. सौरभने फेकी जरूर केली पण एक धाव. तोपर्यंत धावून कंप्लीट. सिंगल धाव धावपलकामध्ये ॲड होताना दिसते. प्रयत्न चांगले होते. लेटकट करण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा एका धावेसाठी पाठवले. सिंगल धाव येते. प्रत्येक चेंडू ती एक धाव कशासाठी, त्याचं एक कारण आहे. ज्यावेळेला पहिली बॅटिंग येते त्यावेळेला तुम्हाला एक धावेचं ॲडव्हान्टेज मिळतं. ज्यावेळेला तुम्ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळता त्याच्यातलं सर्वात मोठी मदत तुम्हाला तिथे होते ज्यावेळेला समोरच्या संघाला चेस करत असताना एक धाव जास्त मिळते. आणि हे असताना जर का एखादा चौकारमध्ये लागला तर ती मॅच बरोबर 2 चौक्यांची बनून जाते. आणि 2 चौक्यांची मॅच बनल्यानंतर अशा प्रकारच्या मैदानात, अशा प्रकारच्या भौगोलिक रचनेत खेळत असताना त्या धावांना चेस करणं सोपं नाही राहत. आणि त्यासाठी प्रत्येक चेंडूवरती धाव काढणं हे एकमेव उद्दिष्ट प्रत्येक फलंदाजाचं आपल्याला बघायला मिळतं. महेश समोर आता करण. बॅकवर्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कट केलं चेंडूला, परंतु चेंडू कव्हरच्या रिजनमध्ये गेला आहे. एक धाव धावपलकामध्ये ॲड होताना दिसते. सिंगलने धावपलक 18 वरती जाऊन पोहोचलं. 18 ऑन स्कोरबोर्ड. शेवटची 2 चेंडू बाकी आहेत. लास्ट 2 बॉल. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. दोघांच्या मध्ये बरोबर चेंडू चालला होता. सौरभने बॅक केलं. तिथं एक धाव पुन्हा एकदा येते. 19 धावा धावपलकावरती आहेत. नवोदित खेळाडू शिवमुरत. ऑन साईडला गॅपमधून फक्त फ्लो. प्री प्लॅनर स्ट्रोक ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचं होतं, मन बनवलं होतं, परंतु ती सरळच बॅट राहिली आणि चेंडू बरोबर गोविंदच्या जवळून पार झालाय. सीमारेखा पार. चौकार. षटक संपलं तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपलकावरती. टीम कंगारू मुक्कामपाडा. एक महत्त्वाची सूचना, महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे. नॉकआउटच्या मॅचेस ज्यावेळेला शनिवारी चालू होतील, प्रत्येक मॅचमध्ये जर का सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे, जी 2 वर्षापूर्वी आपण बघितली होती. आणि सुपर ओव्हरचा थरार काय असतो तो सुद्धा आपण सर्वांनी बघितला आहे. सो पुन्हा एकदा शनिवारी ज्यावेळेला नॉकआउट चालू होतील त्यावेळेला मॅच टाय झाली, सुपर ओव्हर खेळावे लागणार आहे. बी रेडी फॉर सुपर ओव्हर. मुज्जूच्या चेहऱ्यावरती हसू आलं कारण सुपर ओव्हरची कमाल त्यांना माहीत आहे. आशिष शिलोर वर्सेस सायबा, सगळ्यांच्या आठवणीत राहिलेला तो सामना. धन्यवाद मृदुल मेहर, आज आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात, आमची चांगली साथ दिली त्याबद्दल. ऑन साईडला पुन्हा एकदा करणार रन. आणि रन करत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 28.
चौकाराला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हातातून चेंडू निसटलाय, फेकी सुद्धा महेशने आलेल्या फ्लोमध्ये केली आहे आणि एक धाव धावफलकामध्ये ऍड. सिंगल आल्यानंतर 3 चेंडूचा खेळ संपला. 29 वरती धावफलक. शेवटचे 3 बॉल तोडफोड या शेवटच्या सामन्यामध्ये बघायला मिळते. ओ, भागेशने जागा बनवली परंतु जागा ती दुसऱ्यासाठी झाली, स्वतःसाठी करत होते. डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. गंभीर हळूच हात बाहेर काढलेत, बोट बाहेर काढत असताना सांगितलं 2 बॉल आहेत. चोरी चोरी छुपके छुपके 2 उंगलियां दिखाते हुए गोविंद झा आपल्या ओन स्टाईलने बॉलिंग करतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू 30 धावा धावफलकावरती आहेत. 2 चौकार आपण बघितले, 2 का 3 बघितलेत आणि 3 बघून आपण 30 धावांपर्यंत मधून मात्र पाहतो. यावेळेला गॅपमधून 2 पायांच्या मधून चुकी आणि चुकी. शेवट सुद्धा चौकार आणि मोमेंटमला पूर्णपणे स्वतःच्या बाजूने ठेवलंय टीम कंगारू मुक्कामपाडा संघाने. JSR काय या धावांचा पाठलाग करते काय हे बघावं लागणार आहे. टार्गेट आहे 35चं 35. इथे आत्तापर्यंत झालेला 35 धावा कोणाच्याही पसंतीस आलेल्या नाही आहेत, त्यामुळे काय या 35चा पाठलाग होईल की बचाव येणारी काळवेळ सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मनुलपाडा प्रीमियर लीग MPL 2025 पर्व 6चा थरार. स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला मनीष झा आणि सौरभ विश्वकर्मा, बॉलिंग मार्कवरती मिस्टर विशाल. गेले कित्येक वर्ष विशालला आपण कंगारूचा फ्रंटलाईन बॉलर म्हणून बघतो. पहिलं षटक हाताळण्यासाठी विशाल येतो. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला सौरभने एका धाव्यासाठी खेळत असताना सिंगल धाव येताना दिसते. पहिल्या धावाने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. दीपच्या चेहऱ्यावरती खूप मोठी स्माईल आहे, तो उत्साह आहे. त्याचं कारण एकच आहे की 35 धावांचं लक्ष, इट्स अ ह्यूज टार्गेट. शेवटच्या क्षणाला चेंडूला दिशा दिली, कव्हरच्या दिशेने खेळलेत. एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव येते. एका धावाने धावफलक पुन्हा एकदा पुढं गेलंय. समोर फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, डॉट, क्लिअर डॉट आणि त्या डॉटमुळे सिंगल धाव आली आहे. आता 3 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवले गेले. चांगली फिल्डिंग आदर्शची. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. 35चा पाठलाग करत असताना काय प्लॅन डोक्यामध्ये आहे, कशा प्रकारचा प्लॅन केला आहे ते बघणं इम्पॉर्टंट होतं, ते महत्त्वाचं होतं. कारण ॲज पर प्लॅनिंग एक्झिक्युशन अपेक्षित 4 का 5 मग तो डॉट कुठे लिहिलास? एक डॉट आलाय ना हातामध्ये आला विशालच्या. 4-3 झाले असतील मग.
शेवटचा आणि अंतिम चेंडू. वेळ जास्त झाल्यानंतर अशा चुका होतात. ध्रुव आम्ही समजू शकतो. आमच्या ध्रुवाने खूप मेहनत केली आज. बॉल देणं, स्कोरिंग करणं, प्रत्येक गोष्टीत. समोर डाऊन दी ग्राउंड. हातामध्ये चेंडू नाही आला. सुमित थोडासा फंबल. शेवटी एक धाव कंप्लीट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती टीम JSR. चला मैदानाच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती आलाय. सौरभ यांच्यासमोर पहिला चेंडू स्क्वेअर मारा. उजव्या स्टेज जास्तच बाहेर. बघा आमच्या एल ई डी सुद्धा सांगते की टाईम झाला आहे. त्या वरच्या कोपऱ्यामध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक चेंडूवरती आवाज येतोय. कंगारू मॅचमध्ये कधी आली आहे हा जर प्रश्न कोणी विचारला तर ती मॅच जी 19 धावांची होती आणि त्या मॅचमध्ये त्यांची जी लढाऊ वृत्ती, त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत जो सामना नेला, तेथून खरं बळ मिळालं, तिथून खरा कॉन्फिडन्स वाढला आणि या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा त्यांना डंका वाजवण्याची संधी मिळाली. नावाचं शिक्कामोर्तब करण्याची संधी मिळाली. आजचा पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप. पहिला ग्रुप खूप चांगला राहिला. दुसऱ्या ग्रुपमध्ये शांत चित्ताने सरळ सेटमध्ये बारोंडा 11 क्वालिफाय होताना दिसले आणि त्यानंतर दुसरा संघ क्वालिफाय झाला होता त्यांच्या मागून. यावाला गॅपमधून बिलकुल दीपच्या हाताखाली टप्पा पडला आणि वेगानं हा चेंडू निघून गेलाय. कबर सीमारेखा पार. चौकार. पहिलं षटक, दुसऱ्या षटकामधील तिसऱ्या चेंडूवरती हा चौकार. 12 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. बघा कशा पद्धतीने हा फटका मारला होता. बॉडीवेट मागच्या पायावरती ट्रान्सफर केला गेला आणि त्यानंतर चौकार येत असताना मनीष आणि सौरभ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलाय. चांगली फिल्डिंग आदर्शी. फेकी चांगली होती. आदर्श विकेटसाठी जात होते. प्रयत्न चांगला होता. आता कोणाचा सपोर्ट कोणाला जास्त आहे? मला वाटते मोहन आहेत डगआउटमध्ये आणि त्यांचा आवाज येतोय. यावेळेला चेंडू वेगानं मागे निघून गेलाय. प्रफुल्लची मेहनत पाण्यात. लेग कटर. डिक्लेअरच्या स्वरूपाने 22 रूपाने एक धाव आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल या षटकामधील बाकी. सिंगल धाव 22 रूपाने आल्यानंतर यावेळेला मनीष हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. एक धाव येताना दिसते. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे निघून जाईल. नऊ धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही माफ करा 14 धावा धावफलकावर आहेत. 14 धावा झाल्यात. 12-21. येस बघा 2 फ्रेममध्ये हे चित्र दाखवलं जातं. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. उलटा पुलटा. आता गंभीर उलटा पुलटा बोलला त्यावेळेलाच आमचा ध्रुव चेंडू मोजत होता आणि त्याच वेळेला 14 जागी 9 गेलं. करणच्या हातामध्ये चेंडू. करणने बॅटिंग खूप चांगली केली आहे पण मनीषने उत्तर देणं गरजेचं असणार आहे. JSRला हा सामना जिंकण्यासाठी मनीषची बॅटिंग, सौरभची बॅटिंग, त्यांच्यामधून येणाऱ्या धावा या दिसणं गरजेच्या असणार आहेत. पण काय ते मोठे फटके ज्याच्या अपेक्षा आहे ते दिसतील का? स्ट्राईक एंडवरती आता सौरभ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला गॅपमधून आदर्शने उडी जरूर लगावली. काय गरज होती का? चेंडू ऑन साईडला निघून गेलाय. सीमारेखा पार. चौकार. 35चा पाठलाग करण्यासाठी योग्य ती पावलं. बघा कशा पद्धतीने हा फटका मारलाय. चेंडूवरती जाऊन अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू
बघा किती वेगाने गेला होता. हो, दूरवरती होता. योग्य डाईव्ह लगावला. स्केप चांगला होता. पण 4 धावा मिळाल्यात. 11 चेंडू आणि आता 10 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 10-16 म्हणजे 2 चौकार. सौरभमध्ये क्षमता आहे. सौरभमध्ये ती कला सुद्धा आहे. आणि ऑन साईडला चेंडू, ऑन साईडला चेंडू निघून गेला. डिक्लेअरच्या दिशेने सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एक गोष्ट मात्र नक्की, बॅट्समनला काय वाटते, बॉलर्सला काय वाटते, फिल्डर्सला काय वाटते, त्यापेक्षा अंपायर्सला काय वाटतं हे महत्त्वाचं असतं. अंपायर्सला जे वाटते तेच सर्वात महत्त्वाचं आहे, कारण अंपायर्सला जे दिसेल तेच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. विशाल कानमंत्र देण्यासाठी सागर कानमंत्र देण्यासाठी जरूर आले. सागरला लॉट ऑफ एक्सपिरियन्स आहे, खूप चांगला अनुभव. मनीष झा स्ट्राईक एंडवरती. हो, ज्यावेळेला मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी हा फटका खेळलेत. लवकर शॉट क्लोज केला होता. सिंगल धाव आली होती. पुन्हा एकदा विशाल चर्चेसाठी आलेत. शेवटची मॅच आहे. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 14 धाव्यांची गरज. हळूहळू हा सामना पुढे जात चाललाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाय घसरला सुमितचा. पण पाय घसरल्यानंतर सुद्धा खूप चांगला प्रयत्न हा सुमितचा दिसलाय. चेंडू अडलाय. जवळजवळ चेंडू हा सीमारेखा पार जातच होता. बघा कशा पद्धतीने अडवलाय. पाय पहिले घसरलेत आणि त्यानंतर उजव्या हाताने चेंडू अडवलाय आणि त्याला पॅक करत असताना भागेशने फेकी केली. शेवटचा आणि अंतिम चेंडू. चला 7-13 मैच जीतने के लिए 7-13 बहुत जरूरी. फिलहाल तो 7-13 आहे. 2 फ्रेममध्ये बॉलर आणि बॅट्समन. ही डीबीएनची कलाकृती आहे. हे डीबीएनचं कौशल्य आहे. हे डीबीएनची खासियत आहे आणि हे डीबीएनचं धडक टेलिकास्ट आहे. आणि त्यामुळे या वेळेला लेफ्ट केलं चेंडूला. जाऊ दिलं आणि वाईट स्वरूपाने एक धावफलकामध्ये ॲड होईल. शेवट होता राहिलाय. 7-12 करायचं का नावावर. 7-12 असंख्य भांडणं ज्या नावावरती असतात, ज्या गोष्टीवरती असतात, तो 7-12, त्या 7-12चं इक्वेशन. या मॅचचा 7-12 कोणाच्या नावे. ड्राईव्ह केलं. खूप चांगला फटका. अलॉंग ते कार्पेट खेळले होते. चेंडूला अडवलं. एक आली. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. चांगली मॅच रंगतीये. आणि या 6-11च्या इक्वेशनमध्ये सुमित काय परत बॉलिंग ट्रॅकवरती येतील का? ज्या सुमितने 6 चेंडू 3 धावांना वाचवण्यासाठी चांगली बॉलिंग केली होती, आता अंडर प्रेशर ती बॉलिंग करायची आहे. त्यावेळेला फ्री माइंड होते, कारण 3 धावा केव्हा बनतील अशी चला. सुमितच्या हातामध्ये चेंडू. सुमित समोर आता मनीषला येणाऱ्या 2 चेंडूवरती मोठं आक्रमण ही गरज आहे JSRची. बघूयात काय करताय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला टॅप केलाय. विनायक भोयेरीच्या हातामध्ये चेंडू आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एकदा. आता 5 मध्ये 10. दोघे जण चर्चा करतायत. सौरभकडे एक्सपिरियन्स आहे आणि सौरभ त्यामुळे त्या एक्सपिरियन्सला काय तो अस्त्र बनवतोय का आपलं ते बघावं लागणार आहे. सौरभ आणि मनीष, एक नवोदित खेळाडू, एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू. आणि हो, काय सुंदर डिलिव्हरी आहे. बाहेर निघणारा चेंडू वाटत होता, मला वाटतं हलकासा आतमध्ये आलाय आणि त्यामुळे बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसला.
सौरभचा आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना बघा कशा पद्धतीनं चेंडू आलाय. हो आतमध्ये आलाय बघा. असं वाटलं होतं की बाहेर चेंडू काढायचा प्रयत्न होतो की काय, परंतु आतमध्ये आणण्याचा प्रयत्न प्रभावी ठरलाय आणि सौरभ विश्वकर्माला माघारी परतावं लागते. गॉन त्याची जागा घेण्यासाठी गोविंद झा मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोविंदला आल्या आल्या मोठे फटके मारायचे. 4 चेंडू म्हटल्यानंतर 2 चौकार गरजेचे. ओ चौकाराच्या जागी षटकार. गोविंद बाद. आता 3 मध्ये 10. 3 मध्ये 10 म्हणजे लगातार 3 चौकार मारावे लागणार आहेत. बघूयात काय घडतंय, काय एक्स्ट्राच्या रूपाने धावा येतात का. ऑन हॅट्रिक. हॅट्रिक घेण्याची सुवर्ण संधी आहे. फलंदाजाला मारायचंय, सुमितला विकेट घ्यायची आहे. चला शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती केतन टॅप केलं चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. केतन बाद. हॅट्रिक जरूर झाली पण रनआउटच्या रूपाने गडी बाद झालाय. त्यामुळे आता शिव मुरत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. आता 2 चेंडू 10. हो चेंडू खाली राहिलाय. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. सुमितचं कौतुक करावं तितकं कमी आहे. सुमित वेल टॅलेंटेड आणि स्लॉगोचा स्पेशलिस्ट, डेथवर स्पेशलिस्ट म्हणून बनत चाललाय. ज्या पद्धतीने त्याने चेंडू हाताळल्यात. येस मॅच फिनिश. मॅच ओव्हर. सामना संपला. सामना जिंकला कंगारू मुक्कामपाडा या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जय श्रीराम. खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच आता झालेला मॅचचा खेळाडूचं नाव मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव मिस्टर करण. चला या करण पाटील तर द प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ आपण केलात. मॅच समरी करण आणि भागेश